खारं वांगं बनवण्यासाठी लागणारं साहित्यामध्ये एक मोठा कांदा, थोडीशी कोथिंबीर, तिखट अनुसार आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत, लसूण, थोडंसं ओलं खोबरं, वांगी आणि जिरं. आता मिक्सरच्या जारमध्ये ओलं खोबरं, लसूण, मिरच्या, कोथिंबीर आणि जिरं हे सगळं घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. पाणी घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अशाप्रमाणे. याच्यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगांचा कूटही घालून घ्यायचा आहे, तर मिक्सरमध्ये घालून ते बारीक करून घेऊया. एकीकडे आपल्याला मसाला जो आपण वाटला होता हिरवं वाटण ते काढून घेऊया प्लेटमध्ये. त्याच्यामध्येच आपल्याला शेंगा बारीक करून घेतलेल्या होत्या ते घालून घेऊया. ते छान मिक्स करून घेऊया. त्याच्याबरोबरच आपल्याला चवीनुसार याच्यात मीठ घालायचं आहे. थोडीशी हळद आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया. मी इकडे वांगी कट करून घेतले होते. मी अशा प्रकारे वांगी कट केलेले आहेत. तर हा सगळा मसाला आता याच्यामध्ये भरून घेऊया. वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे. हे बाजूला ठेवूया. आता एका साईडला कढईमध्ये थोडंसं तेल घेऊया. तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे. कांदा छान गुलाबी झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला वांगी सोडायचे आहेत. वांगी घालून झालेले आहेत. आता ह्याला छान ह्याच्यामध्ये परतून घेऊया. वांगी परतून झालेले आहेत. आता उरलेला मसालाही त्याच्यामध्ये आपण घालूया. मसालाही याच्यामध्ये छान परतून घेऊया. थोडंसं पाणी घालून घेऊया. आता आपण वांग्यांना एक छान 5 मिनिटाची वाफ देऊन घेऊया. 5 मिनिटानंतर हे सगळं आपण छान हलवून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. कवर करून वांग्यांना छान शिजू द्या. एक 10 मिनिटानंतर चेक करूया. उकळी आलेली आहे. वांगीही शिजलेले आहेत. अशा प्रकारे आपलं खारं वांगं तयार झालेलं आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून सांगा कसं झालं होतं. थँक्यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.